विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर मिशन नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा स्किप न करता काय करा तुम्ही बघा। आजच्या व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती असू दे, तलाठी भरती असू दे, ग्रामसेवक असू दे, कोणती MPC लेवलची किंवा सरळ सेवेची भरती असू दे, त्या सरळ सेवेमध्ये नवोदय सैनिक स्कूल असेल असा एक तरी प्रकारचं काय असतं, गणित हे अशा पद्धतीनं दिलेलं असतं। मग ते गणित आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीही शिकवणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये तुमची मुलं बोलतील आणि फक्त मी काय करेन, गणित काय करेन, सोडवेन। तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला काय आहे बघा, पेटी कंस कंसामध्ये 2/3 अधिक 4/9 कंस पूर्ण चे 3/5 भागिले 1.2/3 ह्याला कुठला म्हणतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक। ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात। ह्याला एक दुसरं नाव आहे, हे लक्षात ठेवा। कारण का आता नवीन ह्याला एक नाव म्हणजे उर्फ नाव ज्या पद्धतीने म्हणतो त्याला मिश्र अपूर्णांक काय म्हटलं जातं। पुस्तकामध्ये कुठलाही उल्लेख नाही, काही पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे। गुणिले 1.1/4 वजा 1/3 पेटी कंस पूर्ण। आता हे त्याचे काय आहेत, 4 पर्याय आहेत। आपणला काय करायचं, स्टेप वाईज काय करायचं आहे, सोडवायचे आहेत। आता जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत ते पहिल्यांदा कशामध्ये करून घेतले पाहिजे रे, अंशातने छेदात करून, बरोबर। आता मी इथं पेटी कंस आहे असा दिला, पेटी कंस कंसामध्ये 2/3 अधिक कंस पूर्ण। आता इथं चे म्हटल्यानंतर चे गुणाकार, हा ही हे भागाकार, म्हणजे इथं कोणतं चिन्ह येईल, गुणाकार। 3/5 भागिले, आता बघा इथं एक पायरी वाढत जाते, ते आपण काय करू, तोंडीत सोडू। म्हणजे इथं आपला वेळ खाऊ एक स्टेप वाढत जाणार आहे, ते आपण कमी करू। याचा आणि याचा प्रत्येक वेळी काय होतोय, गुणाकार होतोय, आणि याची आणि याची काय होते, बेरीज होते। मग 3 एके 3, 3 नी 2 किती, 5। मग इथं 5 हे पुन्हा छेदातलं आहे असं आहे ना, मग पुन्हा काय लिहिलं, छेद लिहिलं, इथं गुणाकार लिहिलं, पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आला, म्हणजे याला मिश्र अपूर्णांक आपण स्वानंद बनतो। आता बघा 4 एके 4, 4 नी 1 5, 5/4 वजा 1/3 पेटी कंस। आता बघा सगळे गणिते व्यवस्थित अंशातनी छेदात आलीत। आता काय करायचं, आतला आत कंस बघायचा। या कंसाच्या आतमध्ये हा कंस आहे। मग तुम्हाला याचे नियम काय माहित आहेत, म्हणजे बेरीज असेल तर काय करायला पाहिजे, वजा असेल तर काय करायला पाहिजे, गुणाकार असेल तर काय करायला पाहिजे, आणि भागाकार असेल, ह्या क्रिया जर तुम्हाला माहीत असतील तर तुमचं गणित काय करणार नाही, चुकणार नाही। आता मी इथं ह्याची काय मांडणी लिहायला इकडे जागा पण दिला असतं, परंतु गणित कुठपर्यंत जाणार ते आपल्याला माहीत नाही, म्हणून मी काय लिहिलं, बेरीज असेल तर छेद समान, वजाबाकी असेल तर समान, बरोबर। गुणाकार असेल तर काटाकाटी किंवा अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदांचा गुणाकार, आणि भागाकार असेल तर बरोबर एक व्यस्त उंड आणि मधलं चिन्ह भागाकारचं आहे, तिथं कुठलं येणार आहे, गुणाकार। आता आपण सोडून घेऊया, बेरीज आली, बरोबर। मग बेरीज ज्यावेळी येते तो छेद समान करावे लागतात। आता मला 3च्या पट्टीत, 9च्या पट्टीत आणि 3च्या पट्टीत, म्हणजे यांची कसोटी तुम्हाला माहिती आहे। मग याचं मला किती करायचं आहे, छेद समान करायचं, मग 9 करून घेऊया ना। मग ह्याला गुणिले आपण 1 केलं, गुणिले केलं, हाय असं येणार आहेत। मग ह्याला गुणिले किती करायला पाहिजे, 3, आणि याला गुणिले 3, 3 दुनी 6, 6/9 अधिक 4/9, अजून कंसामध्ये आहे साधा कंस, आणि याच्यामध्ये हा पेटी कंस, गुणिले 3/5 भागिले 5 आता छेद समान झाले, आता कंस आपोआप निघून जाईल, दिसले, बरोबर। मग आता 6 आणि 4 किती येणार आहे, 10। छेद समान आहेत म्हटलं एकदाच घ्यावे लागतील, म्हणजे किती आलं, 9। अजून इथं हा पेटी कंस आपला आहे, आता इथं गुणिले 5 पेटी कंस। आता बघा इथं काय मध्ये आता कंसामध्ये कंस आला नाही। आता नियम आपला पहिला काय सांगतो, काय सोडून घ्या, भागाकार। मग मी आहे असं इथं पेटी कंस पुन्हा दिला, 10/9 गुणिले ती एक बघा एक आहे असं ठेवायला पाहिजे। मग 3/5 चिन्ह
बदलणार व्यस्त करताना. भागाकारचं काय होणार आहे गुणाकार. गुणिले 3/5. आता पुन्हा बघा, पुन्हा आपलं इथं काय राहिलं गुणाकार गुणाकार बेरीज होतं बघ. आता आपण काटाकाटी करूया का. म्हणजे बघा 5 एके 5, 3 बरोबर. 5 एके 5, 5 एके 5, बे के बे, 3 एके. आता इथं एक एक उरलं, इथं एक एक उरलं, इथं किती एक एकच उरलं. इथं 1/2 बरोबर ना. इथं 1/2 पेटी कंसामध्ये वजा असंच येणार ना. आता याचे छेद समान करायला पाहिजेत. दोन्ही पण संख्या एका पट्टीत कुठल्या 6 छेद करू शकतोय आपण. मग ह्याला गुणिले किती येणार आहे 2, ह्याला गुणिले 2 म्हटलं ह्याला सुद्धा 2. 3 एके 3 दुनी 6 वजा बे के 3 दुनी. अजून इथं पेटी कंस आयास आहे, आपण सोडवलेलं आहे पूर्ण बरोबर. मग आता इथं छेद समान झाले. आता वजाबाकी येणार याच्यामध्ये. मग आता इथं किती होणार आहे वजाबाकी. छेद आयास देणार 3. 2 मधून 1 गेला उरलं, 2 मधून किती 3 मधून 2 गेले उरला 1. म्हणजे किती आलं 1/6. याचं उत्तर आलं म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघा. 15.1/2 वजा पेटी कंस 12/5 गुणिले 5/8 अधिक साधा कंस 7 भागिले 1.3/4 साधा कंस पूर्ण पेटी कंस पूर्ण गुणिले 2. आता याच्यामध्ये काय करायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक ही एक संख्या आहे रणवीर. ही एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि ह्याच्या खाली संख्याच नाही. ते काय करायचं छेद देऊन काय करायचं 1 द्यायचं. ज्यावेळी संख्या नसते तेव्हा 1 द्यायचं. आणि पहिला नियम आपला काय सांगतोय पूर्णांकयुक्त अपूर्णांक पहिल्यांदा सोडवून घ्या. म्हणजे काय करा त्याला अंशादिश आणि छेदादिश करा बरोबर. 15 दुनी 30, 30 ने 1 31, 31/2 वजा पेटी कंस. असं केल्यानं काय होते आपल्या पायऱ्या वाचत जातात. म्हणजे तेवढा वेळ खाऊ जी पद्धत आहे ती काय करत जाते वाचत जाते. पुन्हा बघा 12/5 गुणिले 5/8 अधिक कंसामध्ये 7/1 भागिले 4 एके 4, 4 ने 3 इथं इथं गुणाकार इथं इथे बेरीज 7/4 कंस पूर्ण पेटी कंस पूर्ण गुणिले 2 बरोबर श्रेया. आता इथं काय करायला पाहिजे आपण पहिल्यांदा कंसाच्या आतील पहिला कंस सोडून घेतला पाहिजे. म्हणजे पहिला कंस येणार आहे हा बरोबर स्वराज. मग इथं भागाकाराचं चिन्ह आहे म्हटलं व्यस्त करायला पाहिजे. मग व्यस्त म्हणजे बाकीचा जो क्रम आहे तो हा असा ठेवायला पाहिजे. 31/2 वजा आता आपणला एक व्यस्त करायचं आणि एक आयास ठेवायचा आहे. म्हटलं इथं गुणिले 4 7 एके 7, 7 एके 7, 4 एके 4 नाही सॉरी 4ला भाग जाऊ शकत नाही बरोबर ना. मग वर राहणार किती 4/1. इकडं अजून कंस आहे, इकडं पेटी कंस, इकडं गुणिले, इकडलं कंस निघून गेला. इथला गुणाकार चिन्ह आता काही संबंध नाही येणार अधिकचं चिन्ह अधिक 5/8 गुणिले 12/5 पेटी कंस वजा 31/2. आता बघ साधा कंस काय हे निघून गेला ना. ठीक आहे. आता काय करायला पाहिजे काटाकाटी करूया. 5 एके 5, 5 एके 5, 12 आणि 8ला 4 न भाग जाऊ. 4 दुनी 8. पुन्हा बघा इथं काय आलं 3/1
आणि इथं काय आलं 1/2 म्हणजे ती मांडणी आहे अशी करून घ्यायला पाहिजे जावडेकर. म्हणजे 2 वजा हे चिन्ह विसरा पेटी कंस 3/1 गुणिले 1/2 अधिक आता बघा आता आपण काटाकाटी तर करू शकत नाही कारण दोन्ही पण मूळ संख्या आहेत बरोबर. मूळ संख्या आहेत म्हटल्यानंतर आपण अंशांचा गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार मात्र विवेक करू शकतोय. 3 एके 3 बे एके बे अधिक 4/1 इकडं पेट बरोबर. आता इथं आलं काय आलं बेरीज आलं. बेरीज म्हणलं छेद समान मग 2च करूया की छेद लय कशाला वे इकडं गुणिले 1 होते घ्यायचं नाही. मग मी इथं काय देतो 31/2 बरोबर वजा पेटी कंस पुन्हा बघा 3/2 अधिक किती येणार रे 4 दुनी 8 8/2 पेटी कंस गुणिले 2 मग 8 आणि 3 11 11/2 पेटी कंस निघून गेला गुणिले 2 1 घ्यायला पाहिजे ना 2/1 घ्यायला पाहिजे का जावडेकर बरोबर वजा 31/2 मग पहिल्यांदा कुठली सोडून घेऊया गुणाकार बे के बे 11 एके 11 1 एके 1 वजा 31/2 आता काय करायला पाहिजे छेदसम गुणिले 2 गुणिले 2 मग 11 दुनी किती आलं 22 22/2 वजा 1 बरोबर. मग 31 मधनं 22 गेले किती राहिले 9 छेद समान आहेत म्हटल्यानंतर 2 मग 9/2 हे याचं उत्तर.